जोडमोहा व कळंब रोडवर दुचाकी व टिप्परचा भीषण अपघात, एक गंभीर जखमी, आदिवासी कोलाम समाज बांधवांचा चक्काजाम। प्रतिनिधी राहुल चिचघाटे। नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। कळंब जोडमोहा कळंब मार्गावर दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून या घटनेनंतर संतप्त आदिवासी कोलाम समाज बांधवांनी यवतमाळ पांढरकवडा मार्गावर चक्काजाम आंदोलन छेडले। त्यामुळे वाहनांच्या रांगा तब्बल 2 किलोमीटरपर्यंत वाढल्या होत्या। प्राप्त माहितीनुसार रामू चंपत पिंपळकर, व्यवस्थापन, वय वर्ष 55, राहणार घारोड्यापोड, ग्रामपंचायत गणेशवाडी, तालुका कळंब हे आपल्या MH29 BG 5972 क्रमांकाच्या दुचाकीवरून आठवडी बाजारासाठी जोडमोहा येथे आले होते। बाजार आटोपल्यानंतर संडाससाठी ते बुडी तलावाकडे जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या टिप्परनी MH32 AJ 0977 त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात रामू पिंपळकर गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। अपघातानंतर काही वेळातच संतप्त झालेल्या आदिवासी कोलाम समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन छेडले। परिणामी यवतमाळ पांढरकवडा रोडवर वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। घटनास्थळी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली व बेधाव टिप्पर व वाहतूक यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। त्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी अशी ही मागणी झाली। त्यावेळी उपस्थित अतुल आतराम, सुधाकर चांदेकर, अंकुश कसारकर, राहुल चिचघाटे, दिनेश खडकी, संतोष घोटेकार, दिनेश नाईक, दिलीप मलांडे, राघव कासार, मंगेश कुंभेकार व पूर्ण समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राहुल चिचघाटे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।